22 एप्रिल। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। सत्समागम हा सर्व साधनांचा राजा. मनुष्य जन्माला येणं, संतांची भेट होणं आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणं, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असं म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा आहे. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळवायचं राहतच कुठं. संत बनणं व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचं नसतं. एखाद्या स्नान संध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसतं आपल्याला, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचं ते तेज असतं. पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावरती बाहेरचं असं तेज दिसणारही नाही. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो, हे मात्र नक्की. देहाच्या आधारानं भोगण्याची या जगामधली जी सुख आहेत, त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडं असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचं, असं भगवंताचं सुख आहे. ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेलं पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावं आणि निर्विषय होऊन यावं, हा संत संगतीचा परिणाम. असा जो असेल तोच संत नव्हे, प्रत्यक्ष भगवंत होय. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्यस्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषानं आखून दिलेल्या मार्गानं काया वाचा मनानं जे कर्म केलं जातं ते पौरुषच आहे. आघाडीत बसणारी सगळी माणसं, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकंच नव्हे तर विना तिकिटाची माणसं देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोचतातच. त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सगळी माणसं भगवंतापर्यंत पोचतातच. त्यांच्यामधली विना तिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य अशी माणसं सुद्धा तडून जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा आहे. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती 3 प्रकारची असते. एक, संताचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास. 2, संतानं सांगितलेल्या मंत्राचा सहवास. आणि 3, संताच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्या करता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले आणि म्हणून त्यांना शरण जावं. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात. हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. संताजवळ जे समाधान असतं ते आपल्याला लाभलं म्हणजे संताची प्रचिती आली असं समजावं. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.